टीव्ही सिरियल मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमी चर्चेत असते। श्वेताने 2 वेळा लग्न केलं आणि दुर्दैवाने दोन्ही लग्न तिचे यशस्वी ठरले नाहीत। तिचा पहिला नवरा राजा चौधरी आणि दुसरा नवरा अभिनव कोहली या दोघांवरही तिनं ग्रहहिंसेचे आरोप केले, पण तिचा दुसरा नवरा अभिनव कोहली याने मात्र त्याची बाजू मांडली आहे। श्वेता तिवारीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की ती ग्रहहिंसेची बळी ठरली आहे आणि अभिनयने तिच्यावर हात उचलला होता। मात्र यावर अभिनवने उत्तर दिलं आणि तो म्हणला की हो, मी तिला एकदा झापड मारली होती, पण त्याआधी तिने मला मारहाण केली होती। अभिनवच्या म्हणण्यानुसार त्याच्या आणि श्वेताच्या नात्यातील मुख्य तणाव हा श्वेताच्या पहिल्या लग्नातील मुलगी पलकमुळे आला। अभिनव म्हणतो की पलकला माझ्यासोबत राहायचं नव्हतं आणि त्यानंतरच आमच्यातील नातं बिघडायला लागले। अभिनवच्या मते त्याला पत्नीला मारणारा नवरा म्हणून चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले। तो म्हणतो श्वेताने घरगुती हिंसेचे एक मोठं नाटक केलं, कारण तिला हे सिद्ध करायचं होतं की मी खूप वाईट नवरा आहे, पण मी कधीच बायकोला मारणारा नव्हतो आणि नसेल। अभिनवच्या मते केवळ तोच नाही तर श्वेतानेही त्याच्यावर हात उचलला होता। तो पुढे म्हणतो 2017 मध्ये आमच्यात मोठी भांडणं झाली आणि तिने माझ्या 3 महिन्यांच्या मुलाला घेऊन मला सोडून दिले। मी मुलाला भेटण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने मला संधी दिली नाही। मी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता ज्यामध्ये माझ्या डोळ्याखाली मारहाणीचा डाग स्पष्टपणे दिसत होता। श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यातील हा वाद अनेक वर्षापासून सुरू आहे। दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत, पण सत्य नेमकं कोणाच्या बाजूने आहे हे अजून स्पष्ट नाही। श्वेताने तिच्या मुलाखतीमध्ये आणि मुलगी पलकनेही आपल्या पत्रातून सांगितलं अभिनव हा असुरक्षित व्यक्ती आहे आणि त्यामुळं घरात अनेकदा हिंसक प्रकार घडले आहेत। तर अभिनवचा दावा आहे त्याला चुकीच्या पद्धतीनं बदनाम केलं जाते। श्वेता तिवारी टीव्ही आणि OTT प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे। तिच्या मैं हूं अपराजित या शोला चांगला प्रतिसाद मिळाला, शिवाय ती अनेक रियालिटी शोमध्येही झळकलेली आहे। आता या दोघांच्या भांडणामध्ये नेमकं कोण जास्त भांडतंय आणि हे सगळं नातं कोणामुळे तुटलंय, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।